श्रीरामपुरात 14 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं असून डीवायएसपी पथकानं आणि शहर पोलिसांना ही मोठी कारवाई संयुक्तरित्या केली आहे। दिनांक 14 मे रोजी डीवायएसपी डॉ बसवराज शिवपूजे यांना गोपनीय मिळालेल्या माहितीच्या अनुषंगानं श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात एका छोट्या हत्ती टेम्पोमधून अंमली पदार्थाची वाहतूक करणार असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानुसार सदर ठिकाणी पंचासह पथक रवाना करण्यात आलं। नमूद एमआयडीसी परिसरात पोहोचून आजूबाजूच्या गावात छोट्या हत्ती टेम्पोचा शोध घेतला असताना दिघी खंडाळा रोडवर क्रीम रंगाचा टाटा कंपनीचा छोटा हत्ती टेम्पो क्रमांक MH20 BT 0951 आढळून आला। टेम्पोला थांबवून सदर वाहन चालकाला त्याचं नाव आणि पत्ता विचारला असता त्याचं नाव मिनीनाथ विष्णू राशीनकर राहणार धनगरवाडी तालुका राहाता असं समजलं। छोट्या हत्ती टेम्पोची पंचासमक्ष झडती घेतली असता पांढऱ्या रंगाच्या 21 गोण्या आढळून आल्या। त्यापैकी 14 गुन्ह्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आणि 7 गुन्ह्यांमध्ये पांढऱ्या रंगाचं स्फटिक दिसून आलं। सदर चालक राशीनकर यास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यानं सदरची स्फटिक हे अल्प्राझोलम औषधाचे असून गुन्ह्यांमधील पांढरी पावडर ही अल्याझोलम बनवण्याकरता लागणारा कच्चा माल असल्याचं सांगितलं। अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्यानं खात्री करण्यासाठी अहिल्यानगर येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं। प्रथम दर्शनी सदर स्फटिक आणि पावडर हे अल्फाझोलम असल्याचं सांगितलंय। सदर पकडलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल 14 कोटी इतकी असल्याचे समजले आहे। आरोपीकडे सदर मुद्देमाल कोठून आला विचारलं असता विश्वनाथ कारभारी शिपणकर राहणार दौंड जिल्हा पुणे यांना दिला असल्याचं सांगितलं। सदर दोन्ही आरोपींविरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, उपनिरीक्षक दीपक मेढे, किशोर अवताडे, सोमनाथ मुंडले, संपत बडे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातकडे, अमोल पडोळे, अजित पटारे, अकबर पठाण, आजीनाथ आंधळे, राहुल पौळ, रमेश रोकडे झिने, राजेश सूर्यवंशी, बाळासाहेब गिरी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे नितीन चव्हाण, रवींद्र बोडखे, अमोल नागले, नितीन शिरसाट, दिलीप कुराडे, अश्विनी पवार यांनी केली। काल संध्याकाळी जवळपास 5 वाजताच्या सुमारास आपल्याला अशी माहिती भेटली की श्रीरामपूरचे MIDC परिसरात काही अंमली पदार्थाच्या वाहतूक होणार आहे। त्या माहिती तात्काळ आपले जे SDPO बसवराज शिवपूजे तसेच आपले ॲडिशनल SP वैभव कलुबर्मे यांनी आपले जे पोलीस इन्स्पेक्टर त्यांना दिली। पोलीस इन्स्पेक्टर जो आहे आपले देशमुख हे आपला पंचासोबत त्यांनी MIDC परिसरात धाव घेतला। तिथे त्यांनी एक छोटा हत्ती टेम्पो भेटला। ते छोटा हत्ती जो टेम्पो होता त्यांचे यांनी खात्री केली तो त्यांच्यामध्ये जवळपास 21 गोणी अंमली पदार्थाचा साठा भेटला। त्याच्यामध्ये 7 गोणीमध्ये जवळपास 69 किलो 767 ग्राम असे अल्प्राझोलमचे स्फटिक तसेच 338 किलोग्राम 37 ग्राम 370 ग्राम असे वजनाचे अल्प्राझोलम बनवण्यासाठी पावडर असे भेटले। त्याच्यामध्ये हा जो मुद्देमाल आहे ते हा मुद्देमाल आपण तात्काळ जप्त केलेला आहे पंचासमोर। तसेच यांच्यामध्ये आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये FIR नंबर 499/2025 अंतर्गत धारा 8 क 22 क 29 NDPS ॲक्ट 1985 खाली दर्ज केलेला आहे। याच्यामध्ये एक आरोपी आपले ताब्यात आहे आणि पुढचा जो तपास आहे ते आपले श्रीरामपूरचे SDPO श्री बसवराज शिवपूजे करत आहे। एकंदरीत अल्प्राझोलम हे काय आहे, नेमकी कशासाठी याचा वापर होतोय? अल्प्राझोलम एक NDPS ॲक्टच्या शेड्यूल खाली एक बँड सबस्टन्स आहे आणि त्यांच्या साठा करणं हे कानून अपराध आहे। संबंधित अल्प्राझोलम एक कुठून आलं, कुठे जात होतं काय या संदर्भात कुठे यांच्या काय आता FIR आपण दर्ज केलेली आहे। पुढची तपास आपण करत आहे। त्याच्यामध्ये पुढचे जे लिंकेजेस आहे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस ते आपण शोध करू। ईस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर।